स्वामी समर्थ. नमस्कार. मी डॉक्टर रजनी कृपान, वास्तू एक्सपर्ट आणि इंटेरियर डिझायनर. आता आपले जे चतुर्मास सुरू होणार आहे, म्हणजेच येत्या 25 जुलैपासून तर 20 नोव्हेंबरपासून हा 4 महिन्याचा जो काळ आहे याला आपण चतुर्मास म्हणतो. तर या दिवशी आषाढ एकादशी सुद्धा म्हणतो आपण, जी 25 जुलैला येणार आहे. आणि त्या दिवशी देवशयनी एकादशी सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. म्हणजेच भगवान विष्णू हे योग निद्रेत जात असतात 4 महिने. आणि 20 नोव्हेंबरला देव उठणी एकादशी आहे, तर ते त्या दिवशी आपण त्यांना उठवत असतो असे म्हणतात. तर या 4 महिन्यात आपल्याला कुठले पण शुभ कार्य करता येत नसते. त्यातल्या त्यात म्हणजे लग्न, वास्तुपूजा हे तर अजिबात करता येत नाही. पण या 4 महिन्यात भरपूर सण येत असते, ज्यामुळे आपण आपल्या घरातले पूर्ण म्हणजे एक घरातलं जे वातावरण आहे खूप पॉझिटिव्हिटीने भरून जात असतं. प्रत्येक सण आपण ज्याची वाट पाहत असतो ते सण या 4 महिन्यातच असतात. तर या 4 महिन्यात आपण आपल्या घराला पूर्णपणे पॉझिटिव्हली चेंज करू शकतो. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे गुरुपौर्णिमा विशेष. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर आपल्यासाठी जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा दिवस असतो. त्या दिवशी भरपूर जण आपल्या गुरूंना म्हणजे कुठला गुरु करायचे असते तेव्हा सर्व आपापल्या पद्धतीने आपल्या गुरूंना जाऊन नारळ, पान, खडी साखर वगैरे असे दक्षिणा म्हणून ठेवत असते. तर हे फक्त इतकंच केल्याने होत नाही. आपल्याला आपल्या गुरूंसाठी आता 17-18 दिवस बाकी आहे. तसं तर कोणी 21 दिवसा आधीपासनं गुरु हे जे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याचे 21 पाठसुद्धा सुरू करत असतात. तर थोडा व्हिडिओ लेट झालेला आहे, कारण की माझ्या घरी किचन आणि मंदिराचं मी काम काढलेलं आहे. त्यामुळे माझे व्हिडिओसुद्धा खूप लेट येत आहे. म्हणजे प्रत्येक हप्त्याला मी 2 व्हिडिओ, 1 व्हिडिओ टाकायचे. आता 15-15 दिवस माझे व्हिडिओज येत नाही. तर काही हेच घरचं काम असल्यामुळे माझे व्हिडिओ थोडे लेट होत आहे. तर तुम्ही काय करू शकता, जसं आता गुरुपौर्णिमा आहे त्याच्या आधीपासनं तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे जसे 21 अध्याय आहे याच्यात मी तुम्हाला नित्यसेवेचा व्हिडिओ बनवला होता. तुम्ही त्याला भरपूर लोकांनी खूप लाईक केलेला आहे. तर त्या व्हिडिओचं मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार. नित्यसेवा तर तुम्ही रोज करतातच, पण तुम्ही रोज करत सुद्धा असाल, नसेल करत तर तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर आता याचे तुम्ही रोजचे 21 अध्याय या पुस्तकात आहे, तर तुम्ही रोज 21 अध्याय 11 माळ जप. जर 11 माळ नसेल होत, पण मी काय म्हणते, जर तुम्ही रोज 21 अध्यायाचं पूर्ण हे सारामृताचं जे पुस्तक आहे ते पूर्ण जर संपवत असेल तर तुम्ही 11 माळ जप नक्की करा. जर तुम्ही खूप घाई गर्दीचं तुमचं रोजचं शेड्यूल असेल तर तुम्ही त्यात काय करू शकता, 3 अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृत आणि 1 माळ जप करू शकता. तर त्याआधी आपल्याला श्री स्वामी स्तवन सुद्धा म्हणायचे असते. कुठलीही सेवा करताना श्री स्वामी स्तवन हे म्हणायचंच असते. आणि ते कुठे असते, नित्य सेवा स्तोत्र व मंत्र या पुस्तकात. मी तुम्हाला आधी पण माझ्या जेव्हा स्वामी समर्थ नित्य सेवांवरती मी व्हिडिओ बनवला होता त्यात मी सांगितलं होतं की श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत यांचे हे पुस्तक असते. तुमच्या जवळच्या केंद्रात मिळेल तुम्हाला, किंवा म्हणजे तुम्ही जर गुगलवर सर्च जरी केलं ना की श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत, तर तुमच्या जवळपासचे केंद्रांचे तुम्हाला नाव येणार. तुम्ही तिथे जाऊन ही पुस्तक घेऊ शकता. पुन्हा श्री स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. तर ही जसं आता गुरुपौर्णिमा विशेष आहे, तुम्ही त्या दिवशीपासून सुद्धा नित्यसेवेला सुरुवात करू शकता. तो दिवस तर खूप छान आहे नित्यसेवेला सुरुवात करायसाठी. पण जे ऑलरेडी पूजा करतात आहे त्यांना अजून खूप काही करायचं आहे महाराजांसाठी, तर तुम्ही रोज श्री स्वामी चरित्र सारामृताचे पूर्ण 21 अध्यायाचे पुस्तक आणि 11 माळ जप करा. बघा, नेहमी आपल्याला काही पाहिजे म्हणूनच सेवा करायची नसते. तुम्ही सेवा करायला सुरुवात करा, तुम्हाला त्यांचे अनुभव आपोआप येणार. तर हे माझे स्वतःचे अनुभव आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे. ही झाली एक सेवा. त्यानंतर दुसरी तारक मंत्र, निशंक हो निर्भय हो म्हणारे, हे तर सर्वांना माहीत आहे. माहीत नसेल तर तुम्ही गुगलवर
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हे सर्च करा, तुम्हाला पूर्ण तारक मंत्र लिहून येईल. तुम्ही तारक मंत्रांची सेवा करू शकता. इवन तारक मंत्र हे तुम्ही पाणी एक प्यालात ठेवून रोज ते पाणीवरती तारक मंत्र म्हणून तुम्ही तुमच्या घरच्यांना देऊ शकता. त्यावेळेस अगरबत्ती सुद्धा लावायची, ती जी विभूती असते ती सुद्धा तुम्ही लावून, म्हणजे घरातलं वातावरण ओव्हरऑल पॉझिटिव्ह होते आणि आपल्या घरातल्या लोकांमध्ये पण खूप खूप चेंजेस होतात. तर हे तारक मंत्राची सेवा. आता तारक मंत्र किती म्हणायचे, तुम्ही 3 म्हणू शकता, 5 म्हणू शकता, 11 म्हणू शकता. तारक मंत्र तुम्ही एकदा ऐका, म्हणजे यूट्यूबवर लावून तारक मंत्र ऐका, त्यांचे जे शब्द आहे ते ऐकल्यावरच इतकं छान वाटते. एक वेगळी शक्ती आपल्या मनात निर्माण होते, कारण की अशक्य ही शक्य करतील स्वामी असं तिथे म्हटलं आहे. आणि खरंच अशक्य गोष्टी सुद्धा शक्य स्वामी करतात. तर तुम्ही ही दुसरी सेवा करू शकता. आता तिसरी सेवा म्हणजे काय, आता सर्वच इतके पाठपठण नाही करू शकत आणि कोणाला म्हणजे नेहमी असं ना मनात नाही पण करायचं, अशा सेवा कधीच करायच्या नसते. कोणाला वाचन करायला आवडते, कोणाला फक्त ऐकायला आवडते, कोणी यूट्यूबवरती लावून फक्त ऐकतात, तर कोणाला श्रमणी करायला आवडते, म्हणजे आपण काही करतो. तर तुम्ही काय करू शकता, एक सेवा म्हणून तुम्ही तुमच्या जवळपासच्या मंदिरात जाऊन सेवा देऊ शकता. जी काही सेवा तिथे करता येईल आपल्या याने. इवन आमच्या केंद्रामध्ये तर खूपसे सेवेकरी झाडू सुद्धा मारतात, इवन पुसून काढतात फरची तिथली. तर ह्या सेवा पण द्यायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर पाठपठण नसेल करायचं तर तुम्ही अशा पद्धतीने सेवा देऊ शकता. पुन्हा एक सेवा म्हणजे, जर ज्यांच्याजवळ आर्थिक स्थिती छान आहे ते तुम्ही पैशाने सेवा देऊ शकता. सेवा द्यायसाठी खूप काही गोष्टी आहे, फक्त त्या ज्या सेवा करत आहे आपण त्या सेवा मनाने करायच्या आपल्याला. तर ह्या काय आहे, ह्या गुरुपौर्णिमा विशेष म्हणजे आता जी गुरुपौर्णिमा येणार आहे त्याच्या आधी आपण काय करू शकतो, तर हे आहे. आता गुरुपौर्णिमेवरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार की त्या दिवशी आपण काय काय करायचं, तर हे आहे. तर असे जे तुम्हाला जर काही स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही आजपासून सुद्धा करू शकता, किंवा 11 दिवस राहील त्यावेळेसपासून तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे 11 अध्याय पूर्ण कंप्लीट, म्हणजे 11 पाठ पूर्ण कंप्लीट करू शकता. 11 अध्यायाने 11 पाठ म्हणजे एक दिवशी 21 अध्याय, 11 माळ, श्री स्वामी समर्थ जप. तर ही सेवा आहे. आणि आता ह्या आहे आजचा माझा व्हिडिओ जे गुरुपौर्णिमा विशेषवर होता, की आधी आपण कुठल्या सेवा करायच्या. पण यानंतर आपले जे पण व्हिडिओज येणार आहे, आता मी रेग्युलर व्हिडिओज टाकणार आहे. एक गृहिणी, वास्तू गृहिणीच माझ्या चॅनलचं नाव आहे. तर एक गृहिणी म्हणून आपण आपल्या घराला किती पॉझिटिव्ह ठेवू शकतो, आणि आपल्यावर एक गृहिणीवरती सर्व निर्भर आहे की आपण आपल्या घरासाठी काय काय करू शकतो. आपल्याच हातात सर्व काही असते. घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं, सर्वांच्या आरोग्य सांभाळणं हे आपल्याच हातात असते. म्हणून या सर्व गोष्टींवर, इवन घराला कसं सजवायचं, घराला वास्तूनुसार कसं ठेवायचं, खूप खूप असं म्हणजे जरुरी नाही, आवश्यक नाही की खूप खर्च करूनच सर्व गोष्टी होत असतात. खूप कमी खर्चात किंवा आपण आपल्याच घरात किती कसं करू शकतो हे मी आता रेग्युलर व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार. तर व्हिडिओज आवडला असेल आजचा तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.